रोहा शिंदे गटातील आमदारांच्या सततच्या टीकेनंतर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी जशास तसे उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांना कडाडून प्रतिवाद केलाय। ते कितीही खालच्या पातळीवर गेले तरी आम्ही आमची पातळी सोडणार नाही असे ठाम वक्तव्य त्यांनी केले। शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीवर आणि सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेत अनिकेत तटकरे म्हणाले, सुनील तटकरे हे रायगडचे खरे बादशाह आहेत। आमच्यावर टीका करून पदव्या देण्यापेक्षा त्यांची रायगडमधील ओळख आणि स्थानच खरी पदवी आहे। अनिकेत तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा साधत म्हटले, थोरवे हे स्वतःच अपयश झाकण्यासाठी इतरांवर बोट दाखवत आहेत। विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमच्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी येणाऱ्या वेळा मोजाव्यात, तेच दूध का दूध आणि पाणी का पाणी करणारे आहेत। भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांच्या विधानांना उत्तर देत तटकरे यांनी सांगितले की पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात येऊन गोगावले यांनी आपले आरोप सिद्ध करावेत। त्यांचे चॅलेंज आम्ही स्वीकारतो। सत्य समोर येण्याची वेळ आली आहे। तटकरे यांनी शिंदे गटातील तीनही आमदारांवर आरोप करत म्हटले, आता हे आमदार फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप करत आहेत, मात्र आमचा प्रामाणिक राजकारणाचा प्रवास कुणीही अडवू शकत नाही। अनिकेत तटकरे यांनी गोगावले आणि दळवी यांना टोला लगावत म्हटले, महाड आणि अलिबाग मतदारसंघातील त्यांच्या प्रचारात आम्ही झोकून काम केले, मात्र आता तेच आम्हाला दूषणे देत आहेत। आमच्यावर टीका करणे काही नवीन नाही, मात्र त्यांचा सुसंस्कृतपणा त्यांच्या वाणीतून दिसतो, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या आमदारावर जोरदार निशाणा साधले। तटकरे यांनी शेवटी ठामपणे सांगितले की आम्ही शांत आहोत, म्हणजे दुर्बळ नाही। वेळ आल्यावर जशास तसे उत्तर देऊ। कसं आहे, एखादा व्यक्ती बोलत असताना त्यांची जी पातळी आहे त्याच पातळीनुसार एखादं वक्तव्य होत असतं। त्याच्यामुळे त्यांनी कितीही खालच्या पातळीवर गेले तरी आम्ही काय आमची पातळी सोडणार नाहीत। आम्ही ते वारंवार काही जण म्हणत होते आम्ही सुसंस्कृत आहोत, तर त्यांचा सुसंस्कृतपणा त्यांच्या वाणीतनं आपल्याला ऐकायला मिळते आणि राज्याला पाहायला मिळते। माझी एकच विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही टीका करता जरूर करावी, विरोधक असल्यामुळे किंवा कोणी करू नये ह्याच्या बाबतीत कधीच आमचं म्हणणं नाही, कारण तटकरे साहेबांचं पूर्ण राजकीय आणि सामाजिक वाटचाल ही संघर्षमयच राहिलेली आहे। त्यामुळे टीका काय तटकरे परिवारासाठी किंवा आम्हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसाठी काय नवीन नाही, पण वेळ आल्यावर जसंच तसं उत्तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांना देतील। बादशाह तर म्हटलं तटकरे साहेबांनी, एक तर कबूल केलं तटकरे साहेब बादशाह आहेत रायगडचे। आम्ही छत्रपती शिवाजीराव महाराजांचे मावळे आहोत, त्याच्यामुळे बाकी इतर पदव्या असण्यापेक्षा जे मनातली रायगडच्या जनतेची मनात जी पदवी तटकरे साहेबांविषयी आहे तीच महत्त्वाची आहे असं आम्ही मानतो। दुसरं म्हणजे स्वतःचं अपयश लपवण्याकरता काही मंडळी दुसऱ्यांवर बोट दाखवतात। खरं तर महाडमध्ये असेल, अलिबागमध्ये असेल, लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान काय काय झालं हे झाकली मूठ आम्ही ठेवले। मी वारंवार म्हटलो की भरत शेठ असतील, महेंद्र दळवी साहेब असतील, यांनी प्रामाणिकपणाने काम केलं, याच्यात दुमत असण्याचं कारण नाही। आम्ही सुद्धा व्यक्तिशः मी असेल, आदित्यताई असेल, तटकरे साहेब असेल, यांनी सुद्धा प्रामाणिकपणाने काम महाड मतदारसंघामध्ये असेल, अलिबाग मतदारसंघामध्ये असेल, पलीकडे शिवसेनेपुरतं मी म्हणतोय, कारण भारतीय जनता पक्षाचे मंडळींनी रवी शेठ असतील यांनी प्रामाणिकपणाने आम्ही त्यांचं काम केलं हे बोलतातच। त्यामुळे 3मध्ये 3 असं नाही, तर ते भारतीय जनता पक्षाची मंडळी हे कुठेच काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं असं म्हणत नाही, कारण प्रामाणिकपणाने आम्ही त्यांचं काम केलं। इथे फक्त स्वतःचं काही स्वार्थ मिळवण्याकरता आता राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका दुर्दैवरित्या त्या ठिकाणी केली जाते। त्यांना सुद्धा माहिती आहे, त्यांचं म्हणणं असं बल्लाळेश्वरच्या देवळात यावं, तर माझी सुद्धा तयारी आहे। म्हणेल त्या देवळामध्ये येण्याची तयारी अनिकेत तटकरेची आहे। तुम्हाला रोह्यात यायचं असेल, दहावीर महाराजांच्या इथे या, महाडला यायचं असेल तर वीरेश्वर महाराजांच्या इथे आपण जाऊ, अलिबागला असेल तर कणकेश्वरला सुद्धा माझी येण्याची तयारी आहे। जिथे कुठे सांगतील त्या मंदिरात येण्याची अनिकेत तटकरेची तयारी आहे। दूध का दूध, पाणी का पाणी एकदाच होऊन जाऊ ते। त्यामुळे सत्य हे त्या ठिकाणी निश्चितच आहे, पण वारंवार आमच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न हा जो काय केला जातोय
त्याला कुठेतरी थांबवण्याची गरज ही निश्चितच आहे. आशीर्वाद घेण्याकरता विधानसभेला सकाळ संध्याकाळ रात्री अपरात्री त्यांचेच आशीर्वाद घेण्यासाठी फोन लावत होतात, काठीभेटी घेत होतात. त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद त्यावेळेस होते. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.